आपल्यासोबत ॲडव्होकेट जयेश वाणी आहेत. सर माफ करा युवराज सर आणि डॉक्टर, मी तुमच्या आधी सगळ्या राजकीय प्रतिक्रिया घेऊन तुमच्याकडे येणार आहे ह्या सगळ्याचं ॲनालिसिस करण्यासाठी. जयेश, मुद्दा त्यांचा हा आहे की ज्या मुद्द्याच्या अनुषंगानं ही लढाई सुरू झालेली होती तो मुद्दा आम्ही संपवला. नीटच्या परीक्षा पुन्हा एकदा नीटपणे घेण्याचं काम आम्ही केलं. एअरफोर्स काय काय नाही ते सगळं लावलं आणि आमची चूक सुधारली. म्हणून आता जो मुद्दा उपस्थित करून हे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये मुद्दाच उरलेला नाहीये, त्यामुळे त्याला फार लक्ष द्यायची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण तुम्हाला असं का वाटतं की या आंदोलनाच्या मुळे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे? मुळात काय आहे की नॉनसेन्स इश्यूजला पुढे आणणं आणि लोकांच्या जवळकीचे जे प्रश्न आहेत ते मागे ठेवणं हा भारतीय जनता पार्टीचा गेल्या 12 वर्षातला ऑफिशियल बिझनेस आहे. आपण धंदा असा शब्द नको वापरूया मराठीतला, तो टोचतो म्हणून आपण त्याला बिझनेस म्हणूया इंग्रजीमध्ये, तो जरा कमी रुततो. मुद्दा असा आहे की काल कुणाल कामरा जे म्हणलेत ना की सीता के पति का नाम लेकर ये नीता के पति का काम कर रहे हैं, ते का मी तुम्हाला सांगतो. विश्वास पाठक सर असं म्हणाले की आंदोलन का सुरू आहे. आता हे जर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना माहित नसेल की आंदोलन हे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सुरू आहे, तर मग बाकी सगळे प्रश्न अलहिदाच झालेत. आम्ही परीक्षा व्यवस्थित घेतल्या, नंतर री परीक्षा घेतल्या, पुन्हा री एक्झामिनेशन्स केल्या, म्हणून आम्ही आता एक चांगलं काम केलं म्हणून आमचे जुने पाप विसरून जा असं म्हणण्यासारखं आहे. सुंदर आपलं रामायण जे आहे, रामायणामध्ये एक उत्तरकांड येतं. उत्तरकांडामध्ये एक गोष्ट आहे, ते कुणाल कामरांचा जो रेफरन्स आहे ना सर, की सीता के पति का नाम लेकर नीता के पति का काम करणं काय असतं ते बघा. उत्तरकांडामध्ये एक उदाहरण आहे. त्या अयोध्या राज्यातला जो परीट आहे, जो आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सगळ्यात शेवटचा माणूस आहे, तो माणूस असं म्हणतो की भलेही सीता रावणाकडे गेली असेल, तिने अग्निपरीक्षा वगैरे दिली असेल, मात्र आम्हाला तिच्यावरती संशय आहे. रामराज्य कशाला म्हणतात, तर आपल्या राज्यातल्या सगळ्यात शेवटच्या सामाजिक आर्थिक दुर्बल घटकातला माणूस ज्यावेळेस सर्वोच्च पदावरती बसलेल्या महाराणीच्या चरित्र्यावरती संशय घेतो, तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी हा विचार केला नाही की सीतेने तर अग्निपरीक्षा देऊन झाली होती, सीतेने तर सगळ्या तिच्या ज्या काही परीक्षा होत्या स्वतःला सिद्ध करण्याच्या त्या करून झाल्या होत्या, रामांना तिच्या पावित्र्याविषयी कुठेही शंका नव्हती, तरी देखील या आपल्या राज्यातल्या एका सर्वसामान्य नागरिकाच्या मनात शंका राहू नये म्हणून त्यांनी प्राणाहून प्रिय असणाऱ्या आपल्या पत्नीला सीतेला वनवासात नेऊन सोडलं ना सर. याला म्हणतात रामराज्य. आणि पाठक सर काय म्हणतात त्याच्या विरुद्ध, आता हे आंदोलन कशासाठी चालू आहे, सोनम वांगचुकांना प्रसिद्धी पाहिजे. सर 3 इडियट एवढा प्रसिद्ध झाला होता ना चित्रपट की भारतीय जनता पार्टीतल्या नरेंद्र मोदी सोडून कुठल्याही नेत्यापेक्षा आज जगभरामध्ये सोनम वांगचुक जास्त प्रसिद्ध आहे. हे कदाचित त्या लोकांना आजपर्यंत कळालेलं नाहीये. जगभरात सोनम वांगचुक प्रसिद्ध आहे, त्यांना प्रसिद्धीची गरज आहे असं आता म्हणणं मला वाटतं खूपच दूधखोळेपणाचं लक्षण आहे. सोनम वांगचुकांच्या प्रसिद्धीची काय गरज आहे बरं? पण मग या दुर्लक्षाचं कारण काय? ह्या दुर्लक्षाचं कारण काय? दुर्लक्षाचं कारण आहे बेमुरवत खोरपणा आणि जनतेला फाट्यावरती मांजर सुंभ्याच्या मारण्याची प्रवृत्ती जी शेतकरी आंदोलनाच्या वेळेस दिसली होती, जी देशातल्या इतर कुठल्याही नागरी आंदोलनाच्या वेळेस दिसली. बेमुरवत खोरपणा, तो एक निर्ढावलेपणा की जा तुम्ही जनता आहात, तुम्हाला काय करायचं ते करा, एक माणूस मेला तरी आम्हाला फरक पडत नाही, मरू देत, आम्ही राजीनामा घेणार नाही. मग मुद्दा पुन्हा असा येतो की सरकार जर रामाचं नाव घेत आहे तर रामाच्या राज्यामध्ये जो आदर्श घालून दिला गेला, एक सोनम वांगचुक बसतायत की 10 सोनम वांगचुक बसतायत, तिथे जमलेली लोकांची गर्दी 100 लोकांची आहे की 1 लाख लोकांची, 1 कोटी लोकांची आहे, याला किंमत नाहीये. लोकशाहीमध्ये 10 लोक कुठली तरी मागणी करतायत, 22 लोक, 22 विद्यार्थी जे येणारे ऍस्पिरंट डॉक्टर्स होते, त्यांच्या मृत्यूनंतर जर तुम्ही म्हणत असाल की राजीनामा का घ्यायचा, आम्ही राजीनामा घेणार नाही, आम्ही साधी चर्चाही करणार नाही, तर हा सरकारचा निर्ढावलेपणा आहे. ठीक आहे, मला आता ह्या सगळ्याचं विश्लेषण करायचं आहे म्हणून युवराज मोहिते सरांकडे जाणार आहे. खरं तर आपल्या या लोकशाहीमध्ये उत्तरदायित्व हे फार महत्त्वाचं असतं आणि लोकशाहीमध्ये सरकारला उत्तर बनवण्यासाठी, त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी आपल्याला लोकशाहीनं वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र दिलेली आहेत. आंदोलनाचं अस्त्र दिलेलं आहे आणि त्या अस्त्रांपैकी एक लोकशाही असं वादी असं हे आंदोलन आहे, लोकशाही मार्गानं हे आंदोलन आहे. पण साधारणपणे आपल्याकडे असं बघितलं जातं की त्या आंदोलनाची समजूत काढणं, चर्चा करणं, चर्चेतून मार्ग काढणं आणि ते आंदोलन संपवणं अशा प्रकारची जबाबदारी काही लोकांवर दिली जाते आणि
ते केलं जातं. पण इथं मात्र असं होताना दिसत नाहीये. पण हेच सरकार आहे किंवा याच पक्षाचं सरकार जेव्हा इथं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तेव्हा मात्र इथं जेव्हा उपोषण झालं, आंदोलन झालं, तेव्हा सरकार जात होतं, चर्चा करत होतं, शिष्टमंडळ जात होती. पण या आंदोलनाकडे जे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे, ते दुर्लक्ष काय दर्शवत आहे? सर म्यूट आहात आपण. हे जे विश्लेषण विलास तू केलेलं आहे, मला असं वाटतं की हाच क्रक आहे की दुर्लक्ष करणं आंदोलनाकडे ही लोकशाही विरोधी भूमिका आहे. आणि ज्यांना लोक काय म्हणतायत, लोकशाही, संविधान याची जी मूल्य आहेत, त्या मूल्यांशी काहीही देणं घेणं नसतं. ते निगरगट्ट झालेले शासनकर्ते असतात. आणि निगरगट्ट शासनकर्ते कसे असतात याचं दर्शन आता आपल्याला होतंय. याआधी आता त्याने मगाशी सांगितलं, अण्णा हजारे आणि सगळ्यांची उदाहरण दिली. अरे सरकारचे राजीनामे, मंत्र्यांचे राजीनामे झाले, सरकार येत होतं. हे मला असं वाटतं की आता याची चर्चा झालेली आहे, हनुमंत पवारांनी ते मांडलेलं आहे. मला एवढंच वाटतं की ह्या सरकारचा हा जो निगरगट्टपणा आहे ना, हा आत्ताचा नाही आहे. इतक्या मुलांनी आत्महत्या केल्यानंतरही सरकारच्या कानावरनं जाऊन काही त्यांना काही वाटत नसेल तर देशाच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे. पण हे पहिल्यांदा झाले का? पहिल्यांदा असं झालेलं नाही. एप्स्टीन फाईल मध्ये हरदीप सिंग या मंत्र्याचं नाव, सगळे पुरावे त्यांचे आहेत. त्यांना काही धक्का लागला का? धक्का लागला नाही. बंदी संजय कुमार यांचा मुलगा तर पोस्को मध्ये आहे. त्यांना कुणी काही विचारलं का? त्यांना काही धक्का लागला का? नाही लागला. एक मंत्री तर असा, एक त्यांचा महत्वाचा माणूस असा की ज्याने मुलींवर अत्याचार केले, मुलींना त्यासाठी उपोषण केलं. आणि अशा मुली ज्या ऑलिम्पिकचं पदक आणलेल्या मुली, काय झालं? इतकं गंभीर विषय होता, इतके गंभीर आरोप होते. हे सरकार यांनी ठरवलेलं आहे. आपण निवडून आलेलो आहोत, आपण कसं निवडून यायचं आपल्याला माहित आहे. माझं असं म्हणणं आहे, बघा, वैयक्तिक काही नाव घेण्याची गरज नाही, पण सरकारी यंत्रणा म्हणून कशी नसावी, लोकशाहीमध्ये विरोधी आवाज हा असला पाहिजे, हे संविधान सांगतं. कारण तो लोकांचा आवाज असतो. सत्तेसाठी लोकांनी निवडलेला आहे, पण त्या सत्तेला अंकुश लावण्याचं काम हे लोकशाही मार्गाने करत असतात. मग ते सत्याग्रह असतील, ते उपोषण असेल, वेगवेगळे मार्ग असतील, संवाद असेल, किंवा विरोधी पक्ष म्हणून त्यांचं एक काम आहे. या कामाला कुठलीही किंमत न देणं हे संविधान विरोधी काम आहे, हे लोकशाही विरोधी काम आहे, हे माणुसकी विरोधी काम आहे. आज सोनम वांगचुक बघा, सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल एक कळकळ आहे. अख्खा देश हळहळतोय की हा माणसाचं महत्व काय आपल्याला माहित आहे. या माणसाने देशासाठी, इथल्या आर्मीसाठी काय काय संशोधन केलंय आणि काय काय सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्यात त्यांच्या संशोधनातनं, हे सगळं बघतायत. अशा वेळी हा माणूस काय मागण्या घेऊन आलाय? यांनी काय फार मोठ्या मागण्या केलेल्या आहेत? त्या अवास्तव आहे. महत्वाची मागणी आहे. नीट सारखा पेपर जर फुटत असेल तर या देशात कुठल्या पद्धतीची व्यवस्था आपण करणार आहोत? महत्वाचे आहे ना. मुलं आयुष्य लावतात. अनेक शेतकऱ्याची मुलं आहेत ज्यांनी जमीन विकून या सगळ्या सर्जरीची तयारी केलेली असते, मेहनत घेतलेली असते. असं जर समजा प्रत्येक वेळेस राजीनामा जर दिला, समजा प्रत्येक वेळेस प्रत्येक जबाबदारी हे करून, तर मग त्या खुर्च्या सगळ्या रिकाम्या होतील ना. नाही, माझं असं म्हणणं आहे, प्रत्येक पेपर फुटला की राजीनामा घेणं हे शक्य होईल का? शक्य होईल का यापेक्षा आहे ना, करायचं नाहीये. याचं कारण मी बघाशी सांगितलंय, निगरगट्ट लोकांचं सरकार आहे. याचं बघा, शेवटी कोणासाठी काम करताय तुम्ही? लोकांनी कोणी बसवले तुम्हाला तिथे? लोकांनी बसवलेलं आहे. लोकांचा हक्क आहे की तुम्ही जेव्हा नालायक ठराल तेव्हा तुम्हाला खाली खेचणं, आणि त्यासाठी सत्याग्रह हा एक मार्ग आहे. ठीक आहे. मला